हॅलो गाईज, नवीन एका व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गणपती विसर्जनचा हा व्लॉग बनवला आहे. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल. पहिल्यांदा आमच्या कॉलनीतील गणपती विसर्जन झालं, कारण की गणपती विसर्जन झालं होतं त्यामुळे कॉलनीतून बाहेर जाताच येत नव्हतं. नंतर आम्ही गेलो डेक्कन कॉर्नरला. म्हणजे तिथं सुप्रियाला बोलवलं, म्हणजे माझी सिस्टर आहे तिला बोलवलं. आणि नंतर तिला तो पेट्रोल पंप तिथं नाही भारतचा तिथं तिला बोलवलं. तिथं ये म्हणलं, मग ती आली. तर गणपती विसर्जन चालू झालं. पहिला गणपती गेला तो तालीम गणपती पालखीसारखा, नंतर हा पुण्याचा राजा गणपती. आणि आम्ही जायच्या आधीच 1-2 गणपती विसर्जन म्हणजे पुढे निघून गेले होते, कारण की आम्ही 4लाच गेलो होतो. तरी पण उशीर झाला होता आम्हाला जायला, कारण की आम्ही ऑफिसवरून आलो आणि नंतर दुपारून गणपती विसर्जन बघण्यासाठी गेलो होतो. नंतर काय बोलतात त्याला, आणि सगळं फुलांचं डेकोरेशन आणि प्रत्येक गणपतीचं वेगवेगळं असं डेकोरेशन केलेलं होतं, दिसतच असेल तुम्हाला. आणि हा पुण्याचा राजा, पुण्याचा मानाचा गणपती आहे हा. आणि प्रत्येक गणपतीचं डेकोरेशन वेगळं होतं. आणि प्रत्येक गणपतीच्या पाठीमागून येणाऱ्या गणपतीच्या पुढं ढोलांचा, नंतर झेंड्यांचा ढोल तर वेगवेगळ्या प्रकारचे होते. म्हणजे प्रत्येक टीम वेगवेगळी होती आणि पाहायला पण खूप छान वाटत होतं. नंतर 4 वाजता ऊन खूप जास्त होतं आणि रात्री 8:30-9 वाजेपर्यंत आम्ही गणपती विसर्जन बघत होतो ना, कारण की शेवट होता तो गणपती, दगडूशेठचा गणपती होता. पुण्याचा राजा गेल्यानंतर हा तुळशीबागचा गणपती, नंतर दगडूशेठ. म्हणजे आम्ही असे किती गणपती बघितले, दगडूशेठ एक, तुळशीबाग गणपती एक, पुण्याचा राजा एक आणि तालीम गणपती. म्हणजे आम्ही तिथं पोहोचलो आणि तालीम गणपती चालला होता. असे 4 गणपती बघितले. आणि आम्ही जायच्या आधी ते गणपती गेला होता, तो असेल शनिवारचा गणपती, तो गेला असेल पुढं, दिसतच असेल तुम्हाला. आणि पुढं पुण्याचा राजा गेल्यानंतर हा तुळशीबाग गणपती. डेकोरेशन प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि फुलांनीच केलं होतं. आणि प्रत्येक म्हणजे असं युनिक काहीतरी पाहायला भेटत होतं. आणि गणपती म्हणला तर पुण्यातला काय विषयच नाही. सर्वात मोठा सण कोणता असेल तर गणपती, पुण्यासाठी तर असं मला वाटतं. आणि जसं अंधार पडत जाईल तसं पाहायला भारी वाटत होतं, कारण की लाईटिंगचं डेकोरेशन वेगवेगळं दिसत होतं. आणि गर्दी पण खूप होती, कारण आम्ही पुढेच होतो. आणि जितक्या वेळा आम्ही, आणि हे काय बोलतात, लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू आणि तिसरे ते कोण माझ्या लक्षात नाही आलं, पण ते असं वेगवेगळं काय काय पाहायला मिळतं. पोलिसांची पण खूप गर्दी होती आणि पोलिसांची मदत करणारे पोलीस मित्र पण खूप होते. कारण की आम्ही ती देवी बांधली होती तिथं समोरच थांबलो होतो, कारण की खूप पाठीमागं थांबलं तर काही पाहायला वगैरे भेटत नाही, म्हणून पुढेच थांबलो होतो. आणि जेवढ्या वेळा आम्ही गणपतीच्या दर्शन घ्यायला गेलो, 1-2-3 वेळा गेलो, पण त्यावेळेस रिटर्नच यावं लागलं, कारण की इतकी गर्दी होती. आणि मग नंतर शेवटच्या दिवशी गणपतीच्या अक्षरशः हात लावून दर्शन झाले, खूप भारी वाटलं. आणि ढोल ताशांचा आवाज इतकं भारी वाटत होतं ना, असं बघून विषयच नाही. आणि काय बोलतात त्याला, हा काय केसरी तालीम गणपती, हा पण एक गणपतीच होता. अशा अधूनमधून पण येत होते काय काय गणपती वेगवेगळे, पण पहिले 5 मानाचे गणपती होते ते गेले, म्हणजे चालले होते. नंतर काय बोलतात त्याला, रात्रभर पण नंतर गणपती विसर्जन चालू असतं. आणि रात्री नंतर 10च्या नंतर DJ डॉल्बी काय चालू नसतं, डायरेक्ट ढोल ताशा तसलं रात्रभर चालू असतं. की आम्ही 9 वाजेपर्यंत दगडूशेठचं विसर्जन बघितलं आणि गेलो रिटर्न, कारण की मानाचं 5च गणपती आम्ही बघितलं. नंतर हे दत्ताचं डेकोरेशन केलं होतं आणि त्याच्यासमोर गणपती होता. प्रत्येकाचं डेकोरेशन वेगवेगळं होतं, भारी वाटत होतं पाहायला.
आणि तुम्हाला पण कसं वाटतं ते सांगा. कारण की मला जमतं आहे तसं थोडे एवढ्या गर्दीतून पण व्हिडिओ शूट केला आहे, कारण की मला यूट्यूबला पोस्ट करायचा होता काहीतरी युनिक. म्हणजे आपल्या पण आठवणीत राहतं ना की आपण बघितलं होतं या टाईमला असा गणपती. नंतर किती वर्षांनी आपल्याला बघायला भेटते. नंतर हा शेवट दगडूशेठचा गणपती, कारण की त्यांचं पहिले. मग नंतर आम्ही पाठीमागच गेलो आणि लांबूनच व्हिडिओ काढला, कारण की दगडूशेठचा गणपती म्हटलं की गणपतीबरोबर जे लोक येतात ती गर्दी वाढतच जाते जास्त. मग आम्ही एका साईडला जाऊन उभा राहिलो आणि तिथून लांबूनच व्हिडिओ काढला होता. दिसतच असेल पाठीमागं आहे शंकराचे मूर्तीचं तोंड पुढं आहे, कारण की आम्ही साईडला थांबलो होतो. आणि सगळे डेकोरेशन खूप छान होतं, म्हणजे असे झुंबर होते, लाईटिंग वेगळी, आणि ते गायींचे मुखवटे. जवळून कसं दिसतंय बघा. आणि तुम्हाला पण सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या, आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. आणि स्किप न करता व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण पाहायला भेटेल की गणपतीची किती गर्दी आहे, कसा पुण्यातील गणपती असतो. गर्दी तर दिसतच असेल तुम्हाला किती आहे ती. पुढे पण तेवढेच लोक होते आणि पाठीमागं पण तेवढेच होते. आणि आम्ही पण किती लांबून व्हिडिओ शूट केला आहे. ह्याच्यावरती हा दगडूशेठचा गणपती आहे, ह्याच्यावरती सॉन्ग होतं, पण मी ते हे केलं आहे, म्यूट केलं आहे, समजून घेऊ शकता तुम्ही. आणि समोरून असं दिसत होतं दगडूशेठ गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या आणि काहीतरी नवीन गुड न्यूज द्या. ओके, थँक्यू, बाय.